नेटवर्क इनिशिएटिव्ह. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षणांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे नेत्रविकार म्हणजेच डोळ्यांच्या आजारांमध्ये आपण विशेष करून रेटिनाच्या आजारांवरती असणाऱ्या SVAC उपचारांविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत. साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज आबासाहेब गडदे सरांकडनं तर मी आपली सर्व ओळख करून देतोय. वैद्यराज आबासाहेब गडदे सरांची नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराज आबासाहेब गडदे सरांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केल्यानंतर विशेष करून MS ही पदवी नेत्ररोगामध्ये संपादन केलेली आहे. अर्थातच ह्यामध्ये नेत्ररोगामध्ये MS ही पदवी संपादन करत असताना नेत्ररोगांवरती असणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांमध्ये मूलभूत संशोधन त्यांनी केलं आणि श्री विश्ववल्लभ आयुर्वेद रुग्णालयाची त्यांनी स्थापना केली, ज्या अंतर्गत आपल्याला डोळ्याच्या विविध आजारांवरती एकत्रितपणे एका छताखाली उपचार उपलब्ध झालेले आहेत. SVAC आय केअर सेंटर जे विशेष करून सिंहगड रोड धायरी फाटा या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या आजारांसाठी नवीन संशोधनपूर्ण उपचार उपलब्ध झालेले आहेत. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालय आता संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे. मुख्य दवाखाना जो आहे तो सिंहगड रोड पुणे या ठिकाणी आहे, पण याच अनुषंगाने सदाशिव पेठ आहे मुंबईमध्ये, दादर, त्याचप्रमाणे ठाणे, नाशिक आहे उत्तर महाराष्ट्रासाठी आणि विशेष करून सांगली आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी, आणि या व्यतिरिक्त मराठवाड्यासाठी आहे नांदेड, छत्रपती संभाजीनगर, विदर्भासाठी आहे नागपूर आणि विशेष करून सोलापूर या ठिकाणी सुद्धा श्री विश्ववल्लभ नेत्रालय आपली सेवा देत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना ह्या सेवेचा लाभ घेता येणं शक्य आहेच, पण आपल्याला व्यतिरिक्त आमच्या खेड्यापाड्यातील तालुका लेवलच्या रुग्णांसाठी ऑनलाईन सल्ला सुद्धा उपलब्ध असणार आहे. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहे ते जरूर टिपून घ्या. हे श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत, यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि हे जे विशेष उपचार आहेत त्याचा आपण लाभ घेऊ शकता. आणि विशेष करून मला सांगावंसं वाटतं की SVAC आय केअर सेंटर जे आहे या ठिकाणी आपल्याला डोळ्यांच्या आजारासाठी आता सर्वोत्तम उपचार उपलब्ध झालेले आहेत. डोळ्यांचा आजार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक्ट येतं किंवा ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदू येतो. या अनुषंगाने डोळ्या येण्यासारखी समस्या आहे, लहान मुलांमध्ये लेझिया सारखी समस्या दिसते किंवा विविध असणारे रेटिनाचे आजार ज्याच्यामध्ये मला आजच्या कार्यक्रमात आवर्जून सांगायचं आहे आपण डायबेटिक रेटिनोपॅथी आहे किंवा पडद्याला आलेली सूज म्हणजे रेटिनल एडिमा आहे किंवा त्याच अनुषंगाने हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी झाली किंवा ह्या व्यतिरिक्त असणारे जे डोळ्याच्या पडद्याचे आजार आहेत म्हणजे पडदा सुटणं आहे ज्याला रेटिनल डिटॅचमेंट म्हटलं जातं, अशा विविध डोळ्यांच्या आजारांविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये. मला आवर्जून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वेक्षकांना सांगायचं वाटतं की वैद्यराज आबासाहेब गडदे सरांना त्यांनी खास करून डोळ्यांच्या आजारांमध्ये केलेल्या मूलभूत संशोधनाबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. हजारो रुग्ण त्यांनी आजपर्यंत बरे केलेले आहेत असे, आणि आजच्या कार्यक्रमात ते विशेष करून आपल्याला डोळ्यांच्या आजारांवरती असणाऱ्या या नवीन SVAC उपचार पद्धतींविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण पुन्हा एकदा स्वागत करूया वैद्यराजांचं. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. सर, हे आयुर्वेदाच्या संकल्पनांवरती आधारित ही SVAC ही जी उपचार पद्धती आहे त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहेच. काय पण कोणत्या प्रकारचे रुग्ण आपल्याकडे येतात, कोणकोणत्या प्रकारचे डोळ्यांचे आजार कॉमनली दिसतात, काय सांगता येईल? वारंवार डोळे लाल होणं आहे, डोळ्याला वारंवार सूज येणं आहे, UVITIS नावाचा एक प्रकार आहे किंवा रेटिनल इडिमा आहे. काही कारण नाही, कोणताही मोठा विकार नाही आणि रेटिनल इडिमा येतोय, कोणतंही कारण नाही रेटिनल ब्लिडिंग व्हायला लागलंय, किंवा ARMD म्हणजे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन आहे, मग ते वेट असो किंवा ड्राय असो तो प्रकार आहे. ऑप्टिक निरायटिस आहे, ऑप्टिक ॲट्रोपी आहे. काळ्या बोळ्याच्या बाबतीत आपण केराटोकोनस नावाचा आजार आहे जो आधुनिक शास्त्रानुसार असाध्य आहे. ग्लॉकोमा आहे आणि कोणतंही कारण म्हणजे इतर शारीरिक मोठ्या आजारांचा परिणाम स्वरूप डोळ्यावरती परिणाम येणारा अंधत्व, ह्या सगळ्या आजारांचे पेशंट आपल्याला आपल्या वेगवेगळ्या शाखांमध्ये वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये बघायला मिळतात आणि त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदाच्या माध्यमातून SVAC आय केअर सेंटरच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या मोठ्या जटिल किंवा आधुनिक शास्त्रानुसार असाध्य म्हणून वर्णले पण आयुर्वेदानुसार ते आपल्याला चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करता येतात. मला ऑगस्ट 2025 मध्ये एकदम सिव्हिअर व्हायरल कंजक्टिव्हिटीस झाल्या होत्या. त्यानंतर मी 4 महिने ॲलोपॅथिक ट्रीटमेंटही घेतली. कंजक्टिव्हिटीस ठीक झाल्या पण माझी विजन ब्लर राहिली होती, कंटिन्यू ब्लरच होती. उजव्या डोळ्याची विजन ऑलमोस्ट 20-30% होती, इव्हन त्यापेक्षाही कमी होती. पण मी डिसेंबर 2025 पासून गडदे सरांची ट्रीटमेंट घेतली. गडदे सरांनी मला ओरल मेडिसिन्स आणि पंचकर्म, आयुर्वेदिक ओरल मेडिसिन आणि पंचकर्मने ट्रीटमेंट देऊन बऱ्यापैकी
रिकवर केले. आता मला ऑलमोस्ट 70 to 80% उजव्या डोळ्याने दिसू लागले. थँक्यू गडदे सर, थँक्यू, तुमचे खूप खूप आभार. तुमच्यामुळे माझी विजन पुन्हा आली. थँक्यू सो मच. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सर्वच प्रेक्षकांना महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की श्री विश्ववल्लभ आयुर्वेद रुग्णालयामध्ये मिळणारे आता सर्व निवासी उपचार आपल्याला विमा अंतर्गत घेता येणं शक्य आहे. म्हणजे सर्व मेडिकल इन्शुरन्सच्या पॅनलवरती आहे श्री विश्ववल्लभ आयुर्वेद रुग्णालय आणि त्याच अनुषंगाने SVAC आय केअर सेंटर म्हणजेच या ठिकाणी असणारे जे नेत्ररोगावरचे उपचार आहेत, पंचकर्म आहे, हे सुद्धा आपल्याला विमा अंतर्गत उपलब्ध असणार आहेत. कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर नंबर बघत आहात, हे SVAC आय केअर सेंटरचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. SVAC आय केअर सेंटर यांचा प्रमुख दवाखाना सिंहगड रोड धायरी फाटा या ठिकाणी आहेच, पण याच बरोबरीने मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सदाशिव पेठ पुणे, त्याच पद्धतीने मुंबईमध्ये दादर, ठाणे, या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रासाठी आहे नाशिक, पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे सोलापूर, सांगली, विदर्भासाठी आहे नागपूर आणि मराठवाड्यासाठी आपल्याला छत्रपती संभाजीनगर, नांदेड या ठिकाणी सेवा मिळणार आहे. या व्यतिरिक्त ऑनलाईन सल्लाही आपल्याला उपलब्ध असणार आहे. फोन करूनही आपण सल्ला घेऊ शकणार आहात आणि विशेष करून ह्यासाठी हे नंबर आपण टिपून घ्यावरती आपण व्हॉट्सअपही करू शकता आपले रिपोर्ट्स आणि एकंदरीतच असणाऱ्या उपचारांचा लाभ घेऊ शकता. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळ असताना मला जरूर हा प्रश्न विचारायचा वाटतं की एकंदरीतच रेटिनाचे जे आजार आहेत ज्याच्यामध्ये विशेष करून डायबेटिक रेटिनोपॅथीची समस्या खूप वाढताना आपल्याला दिसते आणि त्यामुळे बऱ्याच वेळा हे अंधत्वही आलेलं दिसतं. रेटिनाचे कोणकोणते आजार आहेत सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना सांगा. रेटिनाचे कॉमन आजार जी आपण आजाराचे दुष्परिणाम स्वरूप येणारे डायबेटिक रेटिनोपॅथी आहे, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी आहे, हे काहीही नसताना म्हणजे शुगर, BP काही नाही तरी पडद्याला येणारी सूज आहे, पडद्यावर येणारा रक्तस्राव आहे. जसं हृदयामध्ये ब्लॉकेजेस रक्तवाहिन्यांमध्ये होतात तसं पडद्यावरच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस येऊन ब्लिडिंग आणि येणारी सूज आहे, त्याला CRAO किंवा CRVO असं म्हटलं जातं. किंवा ह्याच्यासोबतच आपल्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणजे म्हातारपणामुळे येणारी पडद्याची झीज आहे. मग त्या बऱ्याचदा ह्या झीजेसोबत त्याला सूजी असते, त्याला वेट ARMD म्हटलं जातं. त्यामुळे ह्या पद्धतीनं आपल्याला पडद्याचे प्रामुख्यानं जे जास्त आढळणारे विकार आहेत ते ह्या पद्धतीनं आपल्याला सांगता येऊ शकते. नमस्कार, मी संदीप खिस्ते. मला काही दिवसांपासून डोळ्याच्या प्रेशरचा त्रास होता. मी आधी काही ट्रीटमेंट्स पण घेतल्या ॲलोपॅथीच्या, लेझर ट्रीटमेंट या तर त्याने काही मला फरक नाही पडला. मी आत्ता सरांकडे गेले 8 ते 10 दिवस झालं आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतोय, गोळ्या घेतो आणि पंचकर्माची पण प्रोसेस केलेली आहे. तर आत्ता बऱ्यापैकी प्रेशर माझं कमी झालेलं आहे आणि इथल्या ह्या प्रोसेस इझी टू डू आहे आणि मी सगळ्यांचा आभारी आहे की ज्यांनी मला याचे हेल्प केली. 5 ते 6 दिवसातच इफेक्ट जाणवायला लागलेले प्रेशरच्या बाबतीत आणि आता खूप चांगले रिझल्ट्स मी पाहतोय. सो थँक्यू एव्हरीबडी. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद रुग्णालयामध्ये मिळणारे आता सर्व निवासी उपचार आपल्याला विमा अंतर्गत घेता येणं शक्य आहे. म्हणजे सर्व मेडिकल इन्शुरन्सच्या पॅनलवरती आहे श्री विश्ववल्लभ आयुर्वेद रुग्णालय. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा असा आजार असेल तर निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने मला विचारायचं वाटतं की हे जे रेटिनाचे आजार विविध आहेत, एकंदरीतच ह्याची सुरुवातीची लक्षणं कशी असतात? कारण ह्या रुग्णांना कधी कधी अंधत्व आल्यानंतरच हे कळतं की हे आजार झालेले आहेत. तर कोणती लक्षणं दिसली की चटकन त्यांनी आपल्याला संपर्क करायला हवा किंवा डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे, काय सांगता येईल? ज्या वेळेला दोन्ही डोळ्यांचा असो, एका डोळ्याच्या बाबतीत असो, व्हिजन कमी व्हायला लागले, म्हणजे चष्मा आहे, चष्मा घालतोय आणि तरी तुम्हाला दिसणं कमी व्हायला लागले आणि काही कारण नसताना, म्हणजे तुम्ही चष्म्याचा नंबर चेक केला आहे, तो व्यवस्थित आहे आणि तरी व्हिजन कमी व्हायला लागले, तर पहिल्यांदा पडद्याच्या डॉक्टरकडं किंवा पडद्याचे विकार जे ट्रीट करतात अशा वैद्यांकडं तुम्ही लगेच दाखवणं गरजेची गोष्ट आहे. कारण दिसणं कमी होणं बाकीच्या बरेच कारणं जरी असली तर प्रमुख एक पडद्याचं कारण असू शकतं, नसांचं कारण असू शकतं. त्यामुळे त्याची तपासणी योग्य वेळी होणं गरजेचं आहे. कारण जर योग्य वेळी तपासणी झाली, योग्य वेळी निदान झालं तर मोठ्या आजारामध्ये आपली जी दृष्टी कायमची जाते ती आपल्याला सेव्ह करता येऊ शकते. सरांकडे मी 2 महिने झाले ट्रीटमेंट घेत होते, पण सरांनी मला पंचकर्मासाठी सुचवलं आणि मी ते करून घेतलं. मला त्यामुळे खूप फरक जाणवतो आहे. माझ्या पापणीचा प्रॉब्लेम होता आणि तो सरांनी क्लिअर केलेला आहे. मी सरांना धन्यवाद देते आणि इथल्या सगळ्या स्टाफ विषयी मला खूप आपुलकीने वागणूक मिळाली आहे. SVAC आय केअर सेंटर यांचा प्रमुख दवाखाना सिंहगड रोड धायरी फाटा या ठिकाणी आहेच, पण याच बरोबरीने मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सदाशिव पेठ पुणे, त्याच पद्धतीने मुंबईमध्ये दादर,
ठाणे या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रासाठी आहे नाशिक, पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे सोलापूर, सांगली, विदर्भासाठी आहे नागपूर आणि मराठवाड्यासाठी आपल्याला छत्रपती संभाजीनगर, नांदेड या ठिकाणी सेवा मिळणार आहे. या व्यतिरिक्त ऑनलाईन सल्लाही आपल्याला उपलब्ध असणार आहे. फोन करूनही आपण सल्ला घेऊ शकणार आहात आणि विशेष करून यासाठी हे नंबर आपण टिपून घ्यावरती आपण व्हॉट्सअपही करू शकता आपले रिपोर्ट्स आणि एकंदरीतच असणाऱ्या उपचारांचा लाभ घेऊ शकता. सर, अर्थातच आपण जेव्हा ह्या विविध प्रकारचे हे रेटिनाचे आजार बघतोय, काय कारणं असतात हे आजार होण्यासाठी, काय सांगता येईल? पडद्याची सूजच घ्या. रेटिनल इडिमा असेल तर तो पडद्याचा विकार आहे, पण तो 2 पद्धतीने अभिव्यक्त होतो. 2 पद्धतीने कोणता? एक, तो ॲक्च्युअल डोळ्याचा विकार आहे आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणजे डोळ्याचा XYZ काहीतरी आजार आहे आणि त्याचा पडद्यावरती परिणाम येऊन सूज येतोय. किंवा दुसरा शारीरिक विकार आहे मोठा आणि त्याचा परिणाम डोळ्यांवरती सुजेसारखा यायला लागतो. म्हणजे शारीरिक विकार म्हणजे कोणतं? तुम्ही आता जनरली आपण बघत असतो डायबिटिक रेटिनोपॅथी. खूप वर्ष शुगर राहिली, अनकंट्रोल राहिली किंवा कंट्रोलमध्ये असताना सुद्धा खूप वर्ष राहिली असेल तरी त्या लोकांना पडद्यावरती सुजेसारखा परिणाम यायला लागतो. तसंच सेम हायपरटेन्शनच्या बाबतीत आहे, तसंच थायरॉइडच्या बाबतीत आहे. ही शारीरिक आजारपणं जी आहेत त्याचा परिणाम स्वरूप येणारा पडद्यावरच्या सुजेचा परिणाम. आणि दुसरा म्हणजे सेंट्रल रेटिनल व्हेन ऑक्लुजन आहे, म्हणजे पडद्याला सप्लाय करणाऱ्या शुद्ध नाशुद्ध रक्तवाहिन्यांमधले ब्लॉकेजेस असतील. किंवा ARMD म्हणजे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन. ह्याच्यात बऱ्याचदा झीज, ह्याच्यात 2 प्रकार असतात. एक ड्राय अँड वेट, म्हणजे बऱ्याचदा वेट ह्याच्यामध्ये आपल्याला सूज दिसायला लागते. कोरॉइडल निओव्हॅस्क्युलर मेम्ब्रेन नावाचा एक विकार आहे डोळ्यांचा, ज्याच्यामुळे पडद्याच्या बॅक साईडला रक्तवाहिन्यांचं जाळं तयार व्हायला लागतं आणि याच्यामध्येही आपल्याला पडद्याला सूज येताना दिसत असते. डायबिटिक रेटिनोपॅथीच्या पेशंटमध्ये बऱ्याचदा सिस्टेड मॅक्युलर इडिमा म्हणून एक प्रकार दिसतो, तो आहे. हे डोळ्याशी निगडीत आजारपण आहेत किंवा ग्लॉकोमाच्या केसेसमध्ये आपल्याला पडद्याला बऱ्याचदा सूज येताना दिसत असते. ही जशी डोळ्यांचे मोठे आजारपण आपण सांगतो ज्याच्यात पडद्याला सूज येते, तसं शारीरिक इतर मोठे विकार जसे डायबिटिक आणि हायपरटेन्शन सांगितलं, जिरलेला आम्लपित्त आहे. संधिवातात 3 वेगळे आजारपण असतात. प्लेन संधिवात, दुसरा आमवात, तिसरा वातरक्त. तो तिसरा जो वातरक्त नावाचा विकार आहे तो बरं करायला जटिल, जुनाट झालेला किंवा बराच वेळ घेणार आहे. अशा आजारांमध्ये, ह्या वातरक्ताच्या आजारांमध्येही बऱ्याचदा आपल्याला पडद्यावरती किंवा डोळ्यांवरती परिणाम होऊन सुजेसारखी लक्षणं दिसायला लागतात. UVIT सारखा डोळ्यांचा आजार आहे ज्याच्यात UVL ट्रॅक जो आहे त्याला सूज येते, म्हणजे आयरिसपासून सुरुवात होते खरी तर, आणि मग नंतर पडद्यावरती परिणाम लागतो आणि सूज यायला लागते. जर आपल्याला जनरली गोवर, कांजण्या, टायफॉइड, कावीळ, मलेरिया आणि निमोनिया, डेंग्यू ही जी आजारपणे दिसतात ही फारशी सिरियसली घेताना लोक दिसत नाहीत. म्हणजे जर गोवर कांजण्या येऊन गेले असतील आणि ती विषय तशीच पडून राहिली असतील आणि त्याची ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीनं केली गेली नसेल. नागिनीसारखा विकार आहे जो डोळ्याच्या ठिकाणी आलेला आहे, डोळ्या आणि डोक्याच्या ठिकाणी आलेला आहे, तर ती काळ्या बुळूला सूज यायला लागते, काळा बुळू पांढरा पडायला लागतो आणि त्याच्यासोबतच त्याचा परिणाम नसांवरती आणि पडद्यावरती येतो, त्यांना सूज यायला लागते आणि कायमस्वरूपी अंधत्व येतं. तर ही जी कारणं आहेत, जिरलेला जर एखादा आम्लपित्ताचा पेशंट असेल, तो ओकाऱ्या काढत असेल, वर्षानुवर्ष आम्लपित्त आहे, तर बऱ्याच वेळेला त्यांच्या सांध्यावरती परिणाम येतो, बऱ्याच वेळा स्किनवरती येतो आणि बऱ्याच लोकांमध्ये आपल्याला पडद्याला सूज यायला लागते. ज्यावेळी कावीळ होऊन गेलेलं असतं त्यावेळेला लिव्हरचं फंक्शन एवढं हॅम्पर झालेलं असतं, ते पूर्ववत व्हायला 6-8 महिने ते मॅक्झिमम वर्षभराचा कालावधी जातो आणि तोपर्यंत आहार जे नियोजन आहे, पथ्य जे आहे हे पाळणं तितकंच गरजेचं आहे. आहाराचं नियोजन तर तसं नाही केलं गेलं तर लिव्हरवरती त्याचा लोड यायला लागतो, पचन क्षमता कमी व्हायला लागते आणि मग रक्तात दोष वाढायला लागतात. काहींच्या बाबतीत मात्र त्याचा परिणाम आपल्याला पडद्यावरती दिसायला लागतो आणि पडद्यावरती आपल्याला सूज यायला लागते. कोणत्याही कारणानं जर पडद्याला सूज आली तर त्याची आधुनिक शास्त्रानुसार एकच ट्रीटमेंट म्हणजे इंजेक्शन. आणि हा आजार इतका मोठा आहे, सूज किती आहे हा विषयच नाही, सूज कमी आहे की जास्त आहे हा विषय नाही. एकदा सूज यायला लागली की त्या व्यक्तीने हे समजून घ्या की भविष्यात जर आपण इंजेक्शनच घेणार असू तर भविष्यात आपला म्हणजे एका ठराविक कालावधीनंतर अंधत्व हे नक्की येतं. त्यामुळं ती सूज काय येते त्याचं जर कारण मीमांसा शोधून काढली, त्याचं मूळ कारण शोधून काढलं तर मग मात्र आपल्याला अंधत्व कायमस्वरूपी टाळता येऊ शकतं. मला 2 महिन्यापासून मी सरांकडे आयुर्वेदिकची ट्रीटमेंट घेत होतो. मला डोळ्यांचा नसांचा त्रास होता आणि त्याच्यामुळं माझं डोळ्यांचं प्रेशरही वाढायचं आणि त्यामध्ये नसांना सूज पण होती. डोळ्याच्या पडद्याच्या इथं त्या सूजमुळं सूज असल्यामुळं मला डोळ्यांना त्रास होत होता, पाणी गळायचं काय. त्याच्यामुळं सरांनी मला आयुर्वेदिक पंचकर्म करण्यास सांगितले आणि
त्या पंचकर्मानुसार ट्रीटमेंट घेतल्या आणि मला कशाची सर्जरी न करता मला 8 ते 10 दिवसामध्ये खूप चांगला फरक पडला आणि त्यामुळे सरांचे आणि स्टाफचे खूप खूप धन्यवाद. SVSC आय केअर सेंटर संपूर्ण महाराष्ट्रात आपली सेवा देत आहे. पुण्यामध्ये सिंहगड रोड, धायरी फाटा, त्याच अनुषंगाने सदाशिव पेठ, त्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये दादर, त्याचप्रमाणे ठाणे, पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर आणि सांगली आहे, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे, विदर्भासाठी आहे नागपूर आणि मराठवाड्यासाठी आहे छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या ठिकाणी. या व्यतिरिक्त ऑनलाईन सल्ला सुद्धा उपलब्ध असणार आहे, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, या अनुषंगाने अर्थातच काय काय उपचार केले जाऊ शकतात या रेटिनाच्या आजारांसाठी, काय सांगता येईल? शास्त्रकाराने काय सांगून ठेवलं तर शरीर शुद्धीचा भाग सांगून ठेवलाच, पण त्याच्यासोबत डोळ्यांसाठी काही वेगळी कर्म सांगून ठेवली. त्याला आम्ही आयुर्वेदिक वैद्य लोक क्रियाकल्प म्हणतो. मग त्यात कोणकोणती कर्म येतात? त्यातलं पहिलं कर्म बिडालक. बिडालक म्हणजे वेगवेगळे औषधे वनस्पती असतात, त्याची चूर्ण केलेली आहेत, त्याचे वेगळे लेप बनवले जातात, वेगवेगळ्या तेलात तुपात घालून डोळ्यावरती त्याचा लेप केला जातो. जसं बिडालक आहे तसंच ओल्या वनस्पतीचं वाटण करून ज्यावेळी डोळ्यावर ठेवलं जातं त्याला म्हणायचं पिंडी. म्हणजे ते पिंडी करून डोळ्या बांधला जातो. शिरोवेष्टन एक आहे. शिरोवेष्टन म्हणजे ज्यावेळेला मेंदूशी संबंधित, स्ट्रेस फॅक्टरशी निगडीत किंवा कोणत्याही मेंदूशी रिलेटेड गोष्टींचा परिणाम डोळ्यावरती व्हायला लागतो, त्यावेळेला पूर्ण डोक्यावरती आपण त्याचं औषधांचं वेस्टन केलं जातं. त्यानंतर येतं नेत्रसेक. नेत्रसेक म्हणजे डोळ्यावरती औषध काढे, औषधानं सिद्ध तेल, औषधानं सिद्ध तूप, औषधानं सिद्ध दूध, ह्या गोष्टींनी डोळ्यावरती धार सोडली जाते. मग तो विकार कोणता आहे आणि मग ते सुजीचे कारण काय, त्या अनुषंगानं त्या औषधांचा आपण निवड करत असतो. ह्यानंतर आच्चोतन म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे डोळ्यात वेगळी तेल, तुप, काढे डोळ्यात ड्रॉप सोडले जातात, जळू लावली जाते. गंडूश किंवा कवल नावाचे मुखात म्हणजे तोंडात धरायच्या औषधांचा प्रकार आहे, ज्याचा परिणाम आपल्याला डोळ्यावरती खूप चांगल्या पद्धतीने घेता येतो. पादलेप आहे, पाद प्रक्षालन आहे, मुख प्रक्षालन आहे, मुखलेप आहे, पादाभ्यंग आहे आणि बस्ती. ह्या पद्धतीनं जर मूळ आजाराच्या अनुषंगानं आपण ते औषधं निवडली, मूळ आजाराचं निदान आधी व्हायला पाहिजे, त्यानंतर ही औषधं निवडून जर आपण वापर केला तर पडद्यावरती येणारी सूज, मग ती वेगवेगळ्या कारणानं असू दे, ती आपल्याला कमी करता येते. जसं सूज आले आणि इंजेक्शन दिलं असं न करता ती सूज का आली, मग ती पांडू म्हणजे ॲनिमिक पेशंट आहे, तो वात रक्ताचा पेशंट आहे, तो यूव्हीआयटीसचा पेशंट आहे, तो शुगरचा पेशंट आहे, तो हायपरटेन्शनचा पेशंट आहे, तो मलावस्तंभाचा पेशंट आहे, तो लिव्हर सिरोसिसचा पेशंट आहे, तो किडनी फेल्युअरचा पेशंट आहे. आजार काय, मूळ कारण काय, ते निदान करून मग शोधन चिकित्सेचा तो प्रकार निवडणे, मग शमन चिकित्सेतली औषधं निवडणे आणि मग ट्रीटमेंट करणे. ह्या पद्धतीनं केलं तर हा आजार समूळ बरा करता येऊ शकतो. एक 76 वर्षाची वयोवृद्ध व्यक्ती आली होती, आहे डायबेटिक रेटिनोपॅथीची केस, सूज आलेली आहे, इंजेक्शन घेतलं, पहिले इंजेक्शन घेतलं आणि त्यांनी त्या सजग व्यक्तीनं त्या डॉक्टरला विचारलं की हे इंजेक्शन घेऊ, एक नाही मी 10 घेतो, पण हा आजार बरा होणार आहे का? त्या डॉक्टरने सांगितलं ते सांगता येत नाही. मग त्यांनी ॲलोपॅथी आणि आयुर्वेद सोडून एका शास्त्रात चौकशी केली. त्यानंतर आयुर्वेदिक शास्त्रात कोण करते का बघून माझ्याकडे ज्यावेळेला आले त्यामुळे त्यांना पूर्ण केस हिस्ट्री समजावून सांगली आणि आपण ट्रीटमेंट चालू केली. 21 दिवसात त्यांची सूज पंचकर्म पोटातल्या औषधांना जवळपास 90-95% कमी झाली. 40 वयोगटातली एक व्यक्ती आहे, जी आहे शिक्षक पेशातली, ज्याला खूप बोलायला लागतं. डायबेटिक रेटिनोपॅथीचं निदान होऊन खूप वर्ष झालेली होती आणि एक डोळ्यामध्ये त्याचं पर्यवसन रेटिनल डिटॅचमेंटमध्ये झालं होतं आणि त्यांना दिसणं पूर्ण बंद झालं होतं. तरी ती व्यक्ती इंजेक्शन घेतच होती. दुसऱ्या डोळ्यावरती तितकाच परिणाम होता आणि ती व्यक्ती गेली माझ्याकडे 6 ते 7 महिन्यापूर्वी आली. पंचकर्म केलं, औषध उपचार घेतले आणि 6 महिने त्या व्यक्तीला, भली जरा वेळ झाला असला तरी 6 महिन्यानंतर त्या व्यक्तीच्या विजनमध्ये आणि पडद्याच्या सुजेमध्ये परिणाम दिसला. कोणत्याही स्वरूपाचा डोळ्यांचा आजार असो, मग तो बुबुळाशी निगडीत असो किंवा ग्लॉकोमासारखा काचबिंदूसारखा आजार असो किंवा रेटिनाचे आजार आहेत जे आपण आता डायबेटिक रेटिनोपॅथी झाली, रेटिनल एडिमा आहे, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी आहे, मॅक्युलर डिजनरेशन, ह्या गोष्टींनी अंधत्व येऊ शकतं. पण वेळीत आपण जर का हे उपचार घेतलेत तर आपल्याला पुन्हा एकदा चांगली दृष्टी प्राप्त होऊ शकते आणि आपण अंधत्वावरती मात करू शकता. SVSC आय केअर सेंटर संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. खास करून पुण्यामध्ये सिंहगड रोड, धायरी फाटा या ठिकाणी मुख्य दवाखाना आहेच, पण ह्याच अनुषंगाने आपल्याला सदाशिव पेठ,
मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, ठाणे, पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर, सांगली, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे, विदर्भासाठी नागपूर आहे, मराठवाड्यासाठी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला सेवा मिळणार आहे. पण याच्या पुढे जाऊन आमच्या तालुक्यातील खेड्यापाड्यातील रुग्णांसाठी ऑनलाईन सल्लाही उपलब्ध आहे. फक्त आपल्याला त्यासाठी कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी ते आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.